गव्हापासून आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत जे पाहून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल. तर मग करायचं काय, ते 4 वाटी गहू चांगले पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला 5 मिनिटं तसंच ठेवलं. नंतर तेच गहू मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चांगलं याला असं बारीक फिरून घेतलं. नंतर सुपामध्ये टाकून याला चांगलं पाकडून घ्यायचं किंवा ताटामध्ये पण टाकून पाकडून घेऊ शकता. गव्हाचा जो कोंडा असतो तो बाजूला निघून जातो आणि गव्हाचे बारीक बारीक दाणे साईडला राहतात. तर आता हेच दाणे आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचे. एका पातेल्यामध्ये मी 4 ग्लास पाणी गरम करून घेतलं, तर ते यामध्ये घालून चांगलं मिक्स करायचं आणि अर्धा तास त्याला तसं सोडून द्यायचं. अर्ध्या तासानंतर कुकरमध्ये आपल्याला 4 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं. गरम पाण्यामध्ये भिजून ठेवलेले जे बारीक गव्हाचे दाणे होते ते यामध्ये घालून घ्यायचे आणि कुकरचं टोपण लावून आपल्याला साधारणतः 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चांगलं शिजून घ्यायचं गाळ याला. आणि नंतर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे गूळ. गूळ इथे 1 वाटी टाकून घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गूळ टाकलाय, त्यामध्ये किसून घेतलेलं खोबरं, काजू, बदाम, त्याचबरोबर थोडीशी वेलची पावडर घातली आणि तूप घातलं. चांगलं याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. तुम्ही दरवेळेस फक्त तांदळाची खीर, रव्याची खीर, शेवयाची खीरच खाल्ली असेल, पण एकदा अशी गव्हाची खीर माझ्या पद्धतीने बनवून नक्कीच बघा. गरमागरम खायला खूप छान लागते. व्हिडिओ आवडला तर एक लाईक, सबस्क्राईब नक्कीच करा.